एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज आहे 11 ऑगस्ट। तर आज आहे मम्मीचा वाढदिवस। तर मम्मीला शुभेच्छा देऊन जा कमेंटमध्ये सगळ्यांनी। आणि मम्मीला पण मी भेटवतेच। तर ॲक्च्युली मी आणि दादा जाणार आहे एका ठिकाणी। तर बघा कुठे जातोय आणि कसा बर्थडे सेलिब्रेट करतोय, माझ्यासोबत कनेक्ट राहा। तर मम्मीला भेटवतेच मी। मम्मी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्स माझ्याकडून आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून पण। थँक्स। किती वर्षाची झाली तू आता? 52 कंप्लीट झालं, आता 53 सुरू झालं। वा। आणि इथे दादा पण बसलाय। आता आम्ही दोघं जाणार आहे आणि मम्मी नाही येणार आहे ॲक्च्युली। मम्मी म्हटले तुम्हीच जाऊन या। आणि काय काय म्हणते? लय ऊन चमकलं। इथून जिलेबी घेतलेली आहे मस्त। कुठं ठेवायची आता तिला? आता कुठं ठेवायची? मलाच घेऊन बसावं लागेल। थांब। तर चला म्हटलं मंडळी, व्हिडिओची एंड करायचं आहे, तर तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया। तर तुम्ही बघितलंच क्लिपमध्ये की आपण मम्मीचा बड्डे कसा सेलिब्रेट केला। घरी आपण केलाच नाही, म्हणजे केक आणायचा, म्हणजे आपल्याच फॅमिलीमध्ये कट करायचा, तसं नको म्हटलं। आणि तर आम्ही एक फाउंडेशन आहे आमच्याच गावामध्ये, उचल फाउंडेशन म्हणून, तर तिथे गेलेलो। आणि तिथे लहान मुलं आहेत, म्हणजे 3 वर्षापासून ते एक 12वीपर्यंतची, 10वी-12वीपर्यंतची आहेत। तर तिथे आम्ही एक ब्रेकफास्ट, तर असं इव्हिनिंग स्नॅक म्हणून दिलं। असं वाटत होतं जेवण देऊया, पण नंतर वाटलं की जेवण ते रोजच जेवतात, म्हणून काहीतरी स्नॅक देऊया। तर वडापाव घेतला होता, माझ्याच मामांचं हॉटेल आहे तिथून आपण वडापाव घेतला ऑर्डर देऊन, आणि जिलेबी घेतली, तुम्ही बघितलंच। तर असं त्यांना आम्ही संध्याकाळच्या वेळी ब्रेकफास्ट दिला, आणि मग ते नंतर जेवण वगैरे करणार होते मुलं। तर खूप म्हणजे खूप छान वाटलं मला त्यांच्यात, त्यांना बघून त्यांच्यात, आणि आम्ही पण त्यांच्यात खाल्लं। म्हणजे त्या मॅम म्हणे तुम्ही पण घ्या त्यांच्यासोबत, म्हणजे त्यांना अजून छान वाटलं। आणि जेवढी मुलं होती तिथे 30-40 होती, म्हणजे बाकीची क्लासला वगैरे गेलेली होती, तर 30 तिथे अवेलेबल होती। तर सगळ्यांना दिलं, म्हणजे ईच अँड एव्हरी मुलगा मुलगी, मला प्रत्येक वेळी मी त्यांना जे देत होते प्लेटमध्ये वडापाव आणि जिलेबी, तर प्रत्येक वेळी ते मला थँक्यू थँक्यू म्हणत होते, म्हणजे इतकं छान वाटत होतं त्यांना पण।
आणि इव्हन मला जे ओनर आहेत त्याचे, म्हणजे ज्यांनी ही संकल्पना उभारली एवढी, तर ते म्हणजे जे सर आणि मॅम आहेत त्यांचे वडील पण ऊसतोडी कामगार करायचे. तर त्यांना ते हे होतं की ऊसतोडी कामगार कुठे पण राहतात, त्यांचं शिक्षण नाही होत, त्यांचं व्यवस्थित पालन पोषण नाही होत, काय नाही. तर शेतकरी म्हणजे जे ऊस तोडीचे लोक असतात कामगार, तर ते उचल घेतात अगोदर आणि मग ते काम करतात तसं. तर त्यांनी त्या टाईपमध्ये त्यांचे आईवडील पण तसेच करायचे, तर त्यामुळे त्यांनी ते उचल फाउंडेशन असं नाव दिलं आहे त्यांच्या फाउंडेशनला. आणि जे पण विद्यार्थी आहेत तिथं ते सगळी सिंगल पॅरेंट आहेत. आणि जे सर मॅम त्या गोष्टी चालवतात, इवन त्यांची मुलं पण तिथेच स्टेला आहेत, त्यांच्यातच खाणं राहणं सगळ्या गोष्टी. ते जास्त गोष्टी मला आवडल्या. म्हणजे असं नाही की आपली मुलं सेपरेट आणि दुसऱ्यांचेच वागवायचे, तसं नाही, म्हणजे एकदम फ्री. तर मला खूप आवडलं. आणि असंच आपण मम्मीचा बड्डे सेलिब्रेट केला. मम्मी आली नव्हती आणि खूप त्यांना मुलांना छान वाटलं. म्हणजे ते एकदम मॅम म्हणल्या का खूप आई आहेत म्हणजे त्या, तर सगळे आई म्हणून असं वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा द्या. आणि खूप छान वाटलं, असं काहीतरी वेगळं केलं पहिल्यांदा. आणि खूप दिवसापासून दादाची, माझी, मम्मीची इच्छा होती असं काहीतरी देऊया. आणि प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो, तर ती हीच योग्य वेळ होती. तर या दिवशी मस्त बड्डे सेलिब्रेट झालेला आहे मम्मीचा. तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू आपण. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बाय. आपली काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.